हमारा मुख्य उद्देश्य महाराष्ट्र में महागठबंधन की तानाशाही सरकार को गिराना है। लोकसभा चुनाव में महाविकास आघाड़ी की ताकत देखने को मिली। अब आगामी विधानसभा चुनाव में राज्य की सरकार को उखाड़ फेंकना है तो एकजुटता जरूरी है। इसलिए कांग्रेस की भूमिका यह है कि महाविकास आघाड़ी में सीटों का आवंटन योग्यता के आधार पर लेना चाहिए। किसी भी पार्टी ने अधिक विधायकों की संख्या दिखाने के लिए सीटें नहीं मांगनी चाहिए। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने दावा किया कि अगर सीटों का बंटवारा योग्यता के हिसाब से हुआ तो अगली सरकार महाविकास आघाड़ी की होगी। वे आज नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या 15 या जुलैच्या शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा तिढा संपला पाहिजे। हा तिढा न राहता महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली या महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्षणासाठी, विकासासाठी आणि ज्या पद्धतीने राज्याची तिजोरी आत्ता बसलेले सत्तेतली जी लोक आहेत ते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावाने असेल, रस्ते विकासाच्या नावाने बँकेचं कर्ज मोठ्या प्रमाणात घेतलं जात असेल, PWDच्या सगळ्या संपत्त्या बँकेला गहाण ठेवून ह्यांसारख्या योजना आणून त्यांच्या मुठभर आमदारांना आणि त्यांच्या मुठभर मित्रांना फायदा कसा मिळेल अशा पद्धतीचा जो प्रयत्न जो चाललेला आहे, अशा अनेक योजनांच्या बद्दल मी सांगता येईल। आणि म्हणून राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही जॉईंटली या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे। आणि म्हणून जागा वाटपाचा हा जो विषय आहे जुलैच्या 15 किंवा जुलैच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।